श्री स्वामी समर्थ। येत्या 29 जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या, दर्श अमावस्या तसेच पौष अमावस्या या नावाने सुद्धा या मौनी अमावस्येला ओळखले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते। ही मौनी अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील सेवा केली जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते। या अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी योगासह अनेक शिवसंयोग तयार झाले आहेत, त्यामुळे या अमावस्येचे महत्त्व अधिकच वाढले आहेत। तसेच महाकुंभ मेळाव्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहेत। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा पितृतर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढत असते। असे म्हटले जाते की मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती येतात, अशा वेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसाला अनेक पटीने लाभ देतात। या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवरती नेहमी राहत असतो। ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून इतर पितरही प्रसन्न होतात। तसेच या दिवशी पितरांसाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण पितरांसाठी इथे लावा एक दिवा। आपले जे पितृत्व आहे ते तृप्त होतील, तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील, सुखाने तुमची झोळी भरतील, 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर पितरांसाठी कुठे दिवा लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर पहा, जो उपाय सांगणार आहे तर हा खूप प्रभावी उपाय आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो या अमावस्येच्या दिवशी नक्की लावा। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते। घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येतात तर त्या पितृदोषामुळे सुद्धा येत असतात। बऱ्याच वेळा आपल्याला घरामध्ये पितृदोष आहे हे माहीत देखील नसते। तर आपण या दिवशी असे काही छोटे मोठे उपाय जर केले तर नक्कीच घरातील पितृदोष हा दूर होईल। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर बघा, घरामध्ये कितीही अन्नधान्य आणले तरीही ते पुरत नाहीत। जसे की पहा, आपण एका महिन्याचा किराणा हा भरत असतो, परंतु महिना संपण्याच्या अगोदरच घरातील किराणा जो आहे तर तो संपून जातो। जर तुमच्याही घरामध्ये वारंवार ही समस्या येत असेल तर नक्कीच घरामध्ये पितृदोष आहेत। आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहेत। तसेच घराला पितृदोष असल्यामुळे घरामध्ये सतत आजारपण असतं, आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो। त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडत नाहीत, त्या शुभ कार्यामध्ये सतत अडचणी उभ्या राहतात। त्याचबरोबर ज्या घरामध्ये जेवताना सतत वाद विवाद भांडणे होतात तर त्या घरामध्ये सुद्धा पितृदोष असतो। त्याचबरोबर घरातील मुलं किंवा इतर सदस्य हे विनाकारण चिडचिड करत असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं घरामध्ये सतत वादविवाद होत असेल, घरातील मुलं जर हट्टीपणा करत असेल किंवा घरातील मुलं ही जन्माला येताच अपंग असेल किंवा घरातील मुलं ही नीट वागत नसेल, आईवडिलांचे ऐकत नसेल तर हा देखील एक पितृदोष आहे, हा असू शकतो। आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी थोडीफार सेवा जी आहे तर ती करायची आहेत, जेणेकरून आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते। त्यांच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर बघा, हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये सुद्धा करू शकता किंवा दुपारी 12 वाजता तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा एक दिवा जो आहे तर तो पितरांसाठी लावू शकता। ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले जाते। दिवा हे ज्ञानाचे, त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते। जेव्हा आपण एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तेव्हा ते देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो। इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं जे कणिक आहे तर ते मळून घ्यायचं आहे। कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, थोडीशी हळदी घालायची आहे, पिवळसर रंग येईल एवढी हळद घाला आणि त्या कणकेचा एक
4 मुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे। जर तुमच्याकडे मोहरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये थोडीशी तुम्हाला मोहरी किंवा तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा 4 मुखी जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 4 दिशेला 4 वाती लावायच्या आहेत। एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत। हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला घेऊन जायचं आहे। आपल्या वास्तूमध्ये पूर्वजांचा निवास हा दक्षिण दिशेला असल्याचे सांगितले जाते। दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे, तिथे ग्लासभर पाणी ठेवायचं आहे आणि ज्या 2 अगरबत्ती देखील आपल्याला तिथे लावायच्या आहेत। यानंतर 108 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे। तुम्हाला क्षमा याचना करायची आहेत। आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, तुमचे आशीर्वाद हे आमच्यावरती राहू द्या अशी मनोभावाने प्रार्थना करायची आहेत आणि हा दिवा तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा आणि तांदूळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका, तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील। तर अशा पद्धतीने तुम्हाला पितरांसाठी दक्षिण दिशेला एक दिवा अवश्य या मौनी अमावस्येला लावायचा आहे। त्याचबरोबर ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला खूप महत्त्व आहे, यामुळे पितृ पटकन प्रसन्न होतात। त्याचबरोबर जर घरामध्ये मुलं सतत किरकिर करत असेल, हट्टीपणा करत असेल, मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, मुलांची प्रगती ही होत नसेल तर तुम्ही या दिवशी आवश्यक एक मातीची जी पंती आहे तर ती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला, दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। हा दिवा लावल्याने मुलाबाळांची भरभरून प्रगती होत असते, तसेच आपले पितृ देखील नेहमी प्रसन्न होतात। त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो। त्याचबरोबर तुमच्या घराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे, कारण या पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांसह पितरांचा सुद्धा वास असतो। त्यामुळे आपल्याला या मौनी अमावस्येच्या दिवशी या पिंपळ वृक्षाखाली सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पिण्याचा जो माठ असतो किंवा पाणी पिण्याचा जो हंडा असेल, फिल्टर असेल तर तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे, कारण तिथे सुद्धा असे आपले पितृ जे आहेत तर ते वास करत असतात। त्यामुळे तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिवे लावायचे आहेत। या सर्व ठिकाणी तुम्हाला पितरांसाठी दिवे लावायचे आहेत। या सर्व ठिकाणी लावणं शक्य नाही झालं तरी चालेल, परंतु एका जरी ठिकाणी तुम्हाला दिवा लावायलाच हवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।